लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दोन पंचवार्षिकला प्राध्यापिका देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। या मतदारसंघात पूर्वपार भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व राहिलंय। कायमच बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघाचे सुज्ञ मतदार येत्या निवडणुकीत विक्रमी मतदान करतील। 20 तारखेला अनुक्रम 2 पुढील कमळ या निशाणी समोरचे बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं प्राध्यापिका देवयानी फरांदे यांना विधानसभेत पाठवतील असा विश्वास मतदारसंघातील सर्वसामान्य महिला, नवमतदार युवती व्यक्त करत आहे। तसेच अखिल भारतीय ओबीसी समाजाच्या वतीनं देखील प्राध्यापिका देवयानी फरांदे यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे। मध्य मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांचा प्रचार दौरा आज मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 16 मधून काढण्यात आला। सकाळी 10 वाजता प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली। रामदास स्वामी मठ या ठिकाणाहून प्रचाराला सुरुवात झाली। त्यानंतर टाकळीगाव, आदिवासीवाडा, राजवाडा, पुतळा, वैदुवाडी, समतानगर, इंद्रायणी सोसायटी, राहुल नगर, LIG कॉलनी, पंचशील नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, दत्त मंदिर चौक, दीपक नगर, स्टेट बँक कॉलनी, व्यंकटेश कॉलनी, सहकार कॉलनी, मेट्रो मॉल, उत्तम नगर, RTO कॉलनी, सहयोग नगर, झोपडपट्टी, उत्तरा नगर, गल्ली 1 आणि 2, साईबाबा मंदिर, इच्छामणी गणपती मंदिर आदी मार्गावरनं रॅली मार्गस्थ झाली। पुढे जुनी चाळ, रामदास स्वामी गल्ली नंबर 1, 2 आणि 3, त्याचबरोबर प्रगती कॉलनी, श्रमनगर, पगारेमळा, खांदवेनगर, अयोध्यानगर, श्री सर्वेश, त्याचबरोबर काठेनगर, शांती पार्क, मातोश्री नगर, आनंदनगर, उपनगर, सिंधी कॉलनी या ठिकाणाहून रॅली मार्गस्थ होत आहे। तर या रॅलीची सांगता गांधीनगर या परिसरात होणार आहे। रॅली दरम्यान ठिकठिकाणी देवयानी फरांदे यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं जात आहे। महिलांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या रॅलीत महिला मतदारांचा तसेच महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग आहे। यंदाच्या निवडणुकीत मोठं मताधिक्य देवयानी फरांदे यांना मिळेल असा विश्वास महिला मतदार आणि पदाधिकारी व्यक्त करत आहे। नाशिक विधानसभा मध्य विधानसभेच्या लोकप्रिय आमदार देवयानीताई फरांदे आज त्यांच्या प्रचार रॅलीनिमित्त आज आम्ही रामदास स्वामी मठ येथे जमलेलो आहे। तर आज आमच्या प्रभाग क्रमांक 16 या प्रभागामध्ये सर्वात जास्त मतदान ताईंना मागच्या वेळेसही भेटलं होतं, यावेळेसही भेटेल। आणि ताईंनी या नाशिक शहरामध्ये मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक काम केलेलं आहे। प्रत्येक समाजाकरता केलेलं आहे, मराठा समाजाकरता, दलित समाजाकरता, मुस्लिम समाजाकरता, त्यानंतर परीट समाजाकरता, वैदू समाजाकरता, त्यानंतर अजून जितक्या जाती आहेत त्या प्रत्येक जातीकरता आमदार फरांदेताई यांनी चांगलं काम केलेलं आहे। आणि समाज मंदिरं बांधणं हे त्यांचं पहिल्यापासून ध्येय होतं। तर आमच्या या पूर्ण नाशिक शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्यांनी आमदार देवयानीताई फरांदे या विजयी होतील अशी मी नागरिकांच्या वतीने सांगतो। आणि नागरिकांना पण विनंती करतो की सर्वात जास्त 20 तारखेला फरांदेताई यांना मतदान करून विजयी करावं ही नम्रतेची विनंती करतो। महायुतीच्या उमेदवार देवयानीताई फरांदे यांच्या आज आम्ही प्रचारार्थी सर्वजण जमलो आहोत। रामदास स्वामी मठापासून आम्ही तर शिवाजीनगर, आंबेडकर नगर इथून त्यांची प्रचार रॅली काढणार आहे। ताईंचा विकास कामांचा हा लोकांपर्यंत पोहोचला आहे, तरी आम्ही सर्वजण त्यांच्या महायुतीचे सर्वजण आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत आणि मोठ्या मतदारसंघातून त्या निवडून येणार आहे एवढं आम्ही इथे सांगतो आणि थांबतो। मी राज्य उपाध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष हनुमंतजी सुतार, जिल्हा अध्यक्ष भगवानजी थोरात साहेब, राज्य उपाध्यक्ष सारिकाताई नागरे, आम्ही आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ काम करते। आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। आज नाशिक मध्यमध्ये यांना आज अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे आणि आमचा सगळा ओबीसी समाज ताईंच्या पाठीमागे उभे राहील आणि ताईंना भरघोस मताने निवडून आणण्यात अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ पुढे असेल आणि आमचा ओबीसी समाज सर्व पुढे असेल। आणि आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांना
महाराष्ट्राचं परत मुख्यमंत्री बनवण्यासाठी ओबीसी समाज सर्वात पुढे राहील. धन्यवाद. नमस्कार. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघमधून मी सारिका नागरे, राज्य उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार देवयानीताई फरांदे यांना जाहीर पाठिंबा देत आहे. धन्यवाद. नमस्कार. माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही सर्वजण जमलो आहे. सगळे महायुतीचे सगळे लोक आहेत. आपण ज्या वास्तूमध्ये उभी आहे ही रामदास स्वामी मठ आज ताईंच्यामुळे इथे झालेला आहे आणि ताईंचं काम सांगण्याची काहीही गरज नाही आहे, कारण त्यांचा कामाचा लेखाजोखा सगळं काही सांगतो आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रचंड संख्येने जमलो आहे आणि ताईच निवडून येणार आहे आम्ही आजच जाहीर करतो. धन्यवाद. अध्यक्ष आहे भास्कर घोडेकर. या भागामध्ये मॅडमच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, सुलभ शौचालय योजना, उज्ज्वला योजना अशा अनेक योजना मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्या. त्यानंतर हे जे मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार देखील 3,85,00,000 रुपये खर्च करून मॅडमने केलं आहे. असे अनेक लोकसेवेप्रमाणे जनतेच्या हिताची कामं मॅडमने केली. त्यामुळे आज या ठिकाणी तळागाळामध्ये फरांदे मॅडम आहे, गोरगरीब लोकांच्या मनामध्ये फरांदे मॅडम आहे. त्यामुळे अतिशय मताधिक्याने प्रभाग क्रमांक 16मध्ये मॅडमला या ठिकाणी निवडून आणण्याचा निर्धार त्या स्थानिक नागरिकांनी केला आहे आणि त्याप्रमाणे मॅडम निवडून येतील अशी आम्हाला शाश्वती आहे. दरम्यान 2014 आणि 2019 या दोनही विधानसभा निवडणुकीत आमदार देवयानी फरांदे नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहे. सलग 2 पंचवार्षिकला आमदार म्हणून जनसेवेची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. या कालावधीत त्यांनी माझं नाशिक, माझी जबाबदारी ही संकल्पना राबवली. समाजातील प्रत्येक घटकाला आपलंसं करून त्यांच्या मनातील अपेक्षेप्रमाणे मतदारसंघात विकास आराखडा त्यांनी तयार केला. तो पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र परिश्रमही घेतले. म्हणून आम्ही कायमच प्राध्यापिका देवयानी फरांदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत असं मतदारसंघातील महिला एकमुखानं सांगतायत. नाशिकमध्ये मतदारसंघातील विविध समाज घटकांशी देवयानी फरांदे यांनी संवाद साधला. तेव्हा सर्वांनी भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्राध्यापिका देवयानी फरांदे यांनाच आपली पसंती असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आमचं सशक्तीकरण होणार आहे. जनतेच्या हक्काच्या पैशातून आम्हाला दरमहा 1,500 रुपये मिळवून देण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केलेले आहे आणि अशाच आमदारांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असं महिला मोठ्या विश्वासानं सांगत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.